नमो नमः। द्वादशी कक्षा संस्कृतम् आह्लादः पाठ्यपुस्तकं द्वितीयमण्डलं पद्यविभागः पंचमः पाठः हनुमत्प्लुतिः। या पाठावर सूचनानुसारं परिवर्तनम हा व्याकरणातील प्रश्न आपण आता पाहणार आहोत। यामध्ये पान क्रमांक 118 प्रथमः प्रश्नः अधोलिखितानि वाक्यानि लट् लङ् लोट् विधिलिङ् इत्येतेषु लकारेषु परिवर्तयत। सप्तमं वाक्यं वीर सावरकरः तम अब्रवीत। दिलेलं वाक्य अब्रवीत या क्रियापदावरून लंग लकाराचं दिसत आहे, कारण मागे जो अ लावलाय तो लंग लकार दाखवतो। आता याचा लट लकार करताना वीर सावरकरः तम ब्रवीति, वी दुसरा ती पहिला, ब्रवीति हा लट लकार झाला। लोट लकार वीर सावरकरः तम, वीर सावरकरः तम ब्रुवतु, ब्रुवतु दोन्ही रस्व, पहिला दीर्घ आणि तू रस्व। यानंतर विधिलिंग लकार ब्रुयात, यामध्ये दीर्घ उकार ब्रुयात आणि त हलंत काढायचंय। अशा प्रकारे हे वाक्य आपल्याला लंग लकार मध्ये दिलेलं आहे, तर त्याचा लट लकार, लोट लकार आणि विधिलिंग लकार आपल्याला करता येतो। अष्टमं वाक्यम रक्षकः द्वारताडनम अकरोत। अकरोत या क्रियापदावरून हे लंग लकाराचं वाक्य आहे। त्याचा लट लकार करताना रक्षकः द्वारताडनम करोति। लोट लकार रक्षकः द्वारताडनम करोतु। विधिलिंग लकार रक्षकः द्वारताडनम कुर्यात, इथे त हलंत। यानंतर नववं वाक्य वीर सावरकरः गोलिका ध्वनिम अशृणोत। अशृणोत वरून हे वाक्य आहे लंग लकारातलं। आता त्याचा लट लकार करताना वीर सावरकरः गोलिका ध्वनिम शृणोति। लोट लकार करताना वीर सावरकरः गोलिका ध्वनिम शृणोतु। विधिलिंग लकार वीर सावरकरः गोलिका ध्वनिम शृणुयात। इथे णू मधला उकार ह्रस्व आणि त हलंत, शृणुयात। अशा प्रकारे या वाक्यांचं लकार परिवर्तन आपण केलं। ही वाक्य आपल्याला दिलेली आहेत पान क्रमांक 118 वर। प्रश्न क्रमांक 1 वाक्य परिवर्तनम सूचनानुसारम लकार परिवर्तनम। आता अशी आणखी वाक्य आपल्याला या 5व्या पाठामध्ये, पद्य पाठामध्ये सापडतात का ते पाहूया। चतुर्थः श्लोकः प्रथमा पंक्तिः अहम पलायनम करोमि। हे वाक्य लट लकारात दिलेलं आहे। ते जर लंग लकारे परिवर्तयतो असं विचारलं तर अहम पलायनम अकर्वम। लोट लकारात अहम पलायनम करवाणि, मी पहिला। विधिलिंग लकार अहम पलायनम कुर्याम, म हलंत। हेच वाक्य एकवचन, द्विवचन, बहुवचने परिवर्तयत। वचनम परिवर्तयत यासाठी आलं तर अहम पलायनम करोमि एकवचनातील वाक्य आहे। आवाम पलायनम कुर्वः हे त्याचं द्विवचन आहे। वयम पलायनम कुर्मः हे बहुवचनातलं वाक्य होईल। षष्ठः श्लोकः द्वितीया पंक्तिः सः अब्धिसलिले प्रकुर्दितुम् ऐच्छत्। लकार परिवर्तनम कुरुतो। ऐच्छत् हे ईशैच्छति धातूचं लंग लकाराचं रूप आहे आणि म्हणून आता लट लकार करताना सः अब्धिसलिले प्रकुर्दितुम् इच्छति। लोट लकार सः अब्धिसलिले प्रकुर्दितुम्
इच्छतु. विधिलिंग लकार 6 अब्दी सलिले प्रकुर्दितुम इच्छेत त हलंत. सप्तमः श्लोकः. द्वितीया पंक्तिः त्वं मां नेतुम अर्हसि. हे वाक्य आहे लट लकारामध्ये. या वाक्यात आपल्याला वचन परिवर्तनम कुरुत. त्वं नेतुम अर्हसि हे वाक्य आहे मध्यम पुरुषाचं एक वचन. आता आपल्याला त्याचं द्विवचन आणि बहुवचन करायचंय. युवाम माम नेतुम अर्हतः हे झालं द्विवचन. बहुवचनामध्ये यूयम माम नेतुम अर्हथ हे बहुवचन झालं. थ पूर्ण आहे. आता हेच वाक्य आपल्याला लकार परिवर्तनाला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. लकार परिवर्तनामध्ये त्वं नेतुम अर्हसि हे मध्यम पुरुषाचं लट लकाराचं वाक्य आहे. याचा लंग लकार करताना मागे अ जोडला की अ अधिक अ आ होईल. त्वं नेतुम अर्हथाः याप्रमाणे लंग लकाराचं रूप होईल. लोट लकारामध्ये हेच वाक्य करताना त्वं नेतुम अर्ह जसं गच्छ खाद चल लिख मध्यम पुरुषाचं एक वचन तसं अर्ह ह पूर्ण हे लोट लकाराचं रूप झालं. विधिलिंग लकारामध्ये त्वं नेतुम अर्हेहे म्हणजेच अर्ह शब्दात ह ला मात्रा आणि ह च्या डोक्यावर रफार आणि त्याच्या पुढे विसर्ग हे विधिलिंग लकाराचं रूप होईल. अशा प्रकारे एकच वाक्य आपल्याला लकार परिवर्तन किंवा वचन परिवर्तनाला विचारलं जाऊ शकतं. दशमः श्लोकः द्वितीया पंक्तिः सः अयतत लकार परिवर्तनम कुरुत. अयतत हे रूप आहे लंग लकाराचं यत धातूचं आत्मनेपदी असल्यामुळे आत्मनेपदी प्रथम पुरुष एक वचनाचं हे रूप आहे. त्यामुळे शेवटचा त हलंत नाहीये कारण आत्मनेपदात पूर्ण त असतो. आता हे लंग लकाराचं वाक्य जेव्हा आपल्याला लट लकारात आणायचंय तेव्हा मागचा अ निघून जाईल. सहा यतते आत्मनेपदी रूप लट लकार. लोट लकारासाठी सहा यतताम लोट लकाराचा आत्मनेपदाचा प्रत्यय सहा अयतताम. यानंतर विधिलिंग लकारासाठी सहा यतेत इथे त पूर्ण कारण आत्मनेपदी धातू आहे. अशा प्रकारे आपण लकार परिवर्तन करू शकतो. श्लोक क्रमांक 12 सावरकरः स्वम अक्षिपत. सावरकरः स्वम अक्षिपत लंग लकाराचं वाक्य आहे. आता लट लकारात आणताना सावरकरः स्वम क्षिपती. लोट लकारात आणताना सावरकरः स्वम क्षिपतु. विधिलिंग लकारात सावरकरः स्वम क्षिपेत इथे त हलंत. अशा प्रकारे लकार परिवर्तन करता येईल. हनुमान पुरा अप्लवत लंग लकाराचं वाक्य दिलंय. हनुमान पुरा प्लवती हे झालं
लटलकाराचं वाक्य हनुमान पुरा प्लवतु, हे झालं लोटलकाराचं वाक्य हनुमान पुरा प्लवेत त हलंत, हे विधिलिंग लकाराचं वाक्य झालं. अशा प्रकारे लकार परिवर्तन करणार आहोत. 13वा श्लोक विनायकः चेत्तुम आरभत. इथे लंग लकार आदि क्रभ धातू पहिल्या गणाचा आत्मनेपदी आहे. आता त्याचा लटलकार करताना विनायकः चेत्तुम आरभते, लोटलकार करताना विनायकः चेत्तुम आरभताम, विधिलिंग लकार करताना विनायको चेत्तुम आरभेत त पूर्ण. अशा रीतीने आपण दिलेल्या वाक्याचं लकार परिवर्तन करणार आहोत. चतुर्दशतमः श्लोकः प्रथमा पंक्तिः सः व्यलोकयत्. हे वाक्य लंग लकारामध्ये आहे. त्याचा लटलकार करताना आपल्याला असं लक्षात घ्यायला हवं की लंग लकारामध्ये लोक धातूला मागे अ लावला, अलोक, वि अधिक अलोक व्यलोक, आणि त्यामुळे वि हा उपसर्ग आहे, त्याच्यामध्ये अ मिसळल्यामुळे व्य झालाय. आपण जेव्हा लकार बदलू तेव्हा तो अ निघून जाणार आहे, म्हणून वि हा उपसर्ग जसाच्या तसा उरणार आहे. आणि म्हणून सहा व्यलोकयत् लंग लकार, लट लकारामध्ये हे वाक्य सहा विलोकयति, लोट लकारामध्ये हे वाक्य सहा विलोकयतु, विधिलिंग लकारामध्ये हे वाक्य सहा विलोकयेत, विलोकयेत त हलंत. अशा प्रकारे वाक्य हे बदलायचं आहे. त्यानंतर पान क्रमांक 119 द्वितीय प्रश्न हा अधोलिखितानि वाक्यानि एकवचने द्विवचने वा बहुवचने परिवर्तयत, यासाठी त्यांनी वाक्य क्रमांक 4 आपल्या 5व्या पाठातून घेतलं आहे. रक्षकः द्वारभंगम अकरोत्. या वाक्यामध्ये एक वचन आहे. द्विवचन आपल्याला करायचं असेल तर रक्षकःचं होईल रक्षकौ, रक्षकौ द्वारभंगम अकुरुताम. रक्षकाः हे बहुवचन, रक्षकाः द्वारभंगम अकुर्वन् न अर्धा. याप्रमाणे आणखी काही वाक्य आपल्याला पाठात मिळतात का हे पाहिलं आपण. आता पुढचा प्रकार घेऊ. प्रश्न क्रमांक 4 पान क्रमांक 119 पूर्वकालवाचकम योजयत. यामध्ये 5व्या पद्यपाठातील वाक्य आहे पंचमं वाक्यम विनायकः विवरम संप्रविशति बहिः निर्गमे यतते च. आता जेव्हा अशा प्रकारे दोन क्रियापद वाक्यात आहेत तेव्हा अगोदरची क्रिया दाखवणारं जे क्रियापद असेल त्याच्याऐवजी स्वांत किंवा ल्यबंत अव्यय वापरायचा आहे. आणि जिथे कुठे वाक्यात च वापरलाय साधारणपणे शेवटी असतो तो काढून टाकायचा आहे. जेव्हा पहिली क्रिया असलेलं क्रियापद आपल्याला अव्यय बनवायचंय तेव्हा त्या क्रियापदात नुसता मूळ धातू असेल वापरलेला तर स्वांत अव्यय होईल. त्या धातूला जर काही उपसर्ग लागले असतील तर तिथे ल्यबंत अव्यय होईल. विनायकः विवरम संप्रविश्य बहिः निर्गमे यतते. याप्रमाणे हे वाक्य संप्रविश्य ल्यबंत अव्यय करून होईल. 6वं वाक्य रक्षकः शून्य कक्षम अवलोकयति इत्यभग्न हृदयः भवति च. आता या ठिकाणी अवलोकयति या क्रियेचं आपल्याला ल्यबंत अव्यय घ्यावा लागेल कारण अव हा त्याला उपसर्ग आहे. आणि म्हणून रक्षकः शून्य कक्षम अवलोक्य भीतिभग्न हृदयो भवति. अवलोक्य हे ल्यबंत अव्यय आपण करणार आहोत. अशा प्रकारची आणखी काही वाक्य
आपल्याला पाठामध्ये सापडतात का हे शोधूया. प्रथमः श्लोकः वीर सावरकरस्य वाहिनी समनुद्दिश्य भारतं प्रस्थिता. आता या ठिकाणी समनुद्दिश्य हे लबंच आपल्याला वापरून दिलेलं आहे. परीक्षेमध्ये कदाचित असा प्रश्न येईल, वीर सावरकरस्य वाहिनी भारतं समनुदिष्टा प्रस्थिता च. आता पहिली क्रिया ही स प्रत्ययांत पहिलं समनुद्दिष्टा, त्याऐवजी आपल्याला लबंताव्यय करायचं आहे. जर आपण संस्कृतमध्ये पाठ वाचलेला असेल तर आपल्याला उत्तर येईल, उत्तर पाठातच सापडलेलं असेल.